नमस्कार, आपण पाहताय फास्ट न्यूज महाराष्ट्र। फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात बातमी सविस्तरपणे। तू उभा किती सर चला भाई आता इथून असं जाऊ आपण चला जाऊ। काय अडचण आहे मावशी तुमची? काय म्हणजे काय तुमचं काय म्हणणं आहे? पहिलं होतं तीच बिल द्या आम्हाला दिला मीटर बर हे आम्हाला ह्या मीटरला काय झालं? हे लय आम्हाला नाही होत। आम्ही मजुरी खाऊन खाणारे लोक आहोत। बर बर आम्हाला सोय बर तुमचे परमिशन घेतली असेल की बसवताना? नाही 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 ते आम्हाला माहिती नाही। आमच्या घरी कोणच नव्हतं, घरी नसताना घेतलंय त्यांनी, आम्हाला माहिती बी नव्हतं। म्हणजे तुमचे परमिशन घेतले नाही त्यांनी? नाही 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 बसविता म्हणून आम्हाला असं म्हणलीच नाही ती बघा। आले गपचूपच बसवून गेले ती त्यांनी, आम्हाला माहितीच नाही। आम्ही रानात जाता मजुरी करून खाणारे लोक आहोत। कधी बसवले? आता झालं असं 4-5 दिवस, 5 दिवस झाले, 5 नाही 5-6 दिवस झालंच असं झालं असं 4-5 दिवस, मला काय माहिती नाही। आम्ही तेवढं लक्ष करीत नाही। हे मीटर घर आणि मीटर तुमचं आहे काही? मग मीटर बसवताना तुम्हाला काही विचारले होते का? नाही विचारला, गपचूप बसवून गेले। सगळ्या गल्लीत बसवले, समजा गल्लीत बसवले, सगळ्या गल्लीत बसवले, कोणाला विचारलं नाही काय नाही। शेताला गेलेली माणसं बसली, शेताला गेलेल्या सुद्धा माणसाला बसवले। म्हणजे समजा इथं शेतकरी असलेत आहेत आणि शेतात गेल्यानंतर ह्यांनी कारभार केले। कारभार करा, कोण घरी नसलेलं कोणाला विचारलेलं सुद्धा नाही। परवानगी आता आम्हाला काय कळलेलं नाही ते मीटर बसवायचं ते पूर्ण धनगर गल्ली काय नाही, पूर्ण धनगर गल्लीत गावात बसवित होते। वरील तिथं बंद केले, इकडे खाली सगळी इकडे बसवले। घरी कोण नसताना आम्ही शेताकडे गेलेले असताना कोणी नसताना परस्पर तरी तात्काळ हे काय तुमचं काय? ही मीटर मी नसताना दुकान बंद असताना त्याने बसवून घेतली। बर म्हणजे तुम्हाला विचारलं नाही तर काय नाही? माहिती नसताना बसवलंय आम्हाला मीटर। कोण बसवले? कोणी बसवलं माहित नाही, आम्ही घरी नव्हतो त्यावेळेस। बरं तुमचं काय म्हणणं आहे? मीटर असावं का नसावं? हे नाही, आमचं जे पहिलं होतं तेच पाहिजे आम्हाला। हो जास्त आहे हे बसवलं तर काय होतंय? काय म्हणजे काय अडचण काय? नोट जास्त आहे त्याला नोट कमी होते। बर त्याला अर्धा तासाचं काहीतरी आहे, त्याला आपलं 15-20 ह्याच्यासारखं येत होतं। म्हणजे ह्याला जास्तीच आहे त्याच्यापेक्षा। आम्हाला ही नको, आमचं पहिले बसून द्या। हे नको आम्हाला, आमचं जसं पहिलं होतं तसंच बसवून द्या। काय अडचण आहे तुमची? कशा काय काय बसवलेत? मीटर कोणता? रिचार्जचा। बर तुम्हाला विचारलं नाही, परमिशन घेतलं नाही तुमची? बंद होताना मी जेवायला गेल्यावर बसवले, जेवायला गेल्यानंतर बसवलेत दुपारी। मग आता काय तुमचं काय म्हणणं आहे आता? आमचं म्हणणं आमचं मीटर रिफंड हो आणि दुसरं पहिलं आमचं बसवून द्यावं। MSCBचे माणसं आले होते का कोण आले होते? मला काहीच माहित नाही, मी जेवायला गेलो होतो असं आहे। काय काय तुमचं काय समस्या काय तुमची? मी बिंबळीतील रहिवासी असून माझं घर आहे इथं धनगर गल्लीमध्ये। या ठिकाणी मागील 2 दिवसापूर्वी MSCBची लोक परस्पर येऊन पहिलं मीटर फोडलं आहे त्यांनी आणि दुसरं मीटर बसवून गेलेत। त्यांनी मला कसलीही कल्पना दिली नाही। ह्या MSCBच्या कारभारामध्ये सगळे गावामधील कर्मचारी आहेत, ते घरी कुणी नसलं की काही करून जात मनमानी कारभार करतात। तेव्हा या प्रशासकाला माझी विनंती आहे
की माझं पहिलं मीटर त्यांनी बसवून द्यावं, नसता अन्यथा त्यांच्यावर MSC बरोबर मी कारवाई करण्यास पात्र राहील. आपलं घर तुमचं आहे काही? हो. बरं बरं. हे काय तुमचे समस्या काय तुमची? समस्या अशी म्हणजे MSC वाले लोक घरी कोणी नसताना येऊन हे फिट करून गेलेले. त्यांना आम्हाला विचारलं नाही ना, त्याने आम्हाला कुठली नोटीस वगैरे न देता काही हे न करता बसून गेले. तर जे जुनं पहिलं मीटर होते ते फोडलं आणि त्यांनी हे नवीन बसून गेलं. मग विचारणं काम त्यांचं होतं आम्हाला. पहिलं मीटर काय केले? पहिलं फोडून गेले म्हणा. आणि आता हे कधी बसवलं? हे आता 2-3 दिवसाखाली बसवलं. आमच्या घरचे कुणी नव्हते, सगळे शेताला गेलेले होते. फक्त घरी बाया होत्या, कुणी नसताना बसून गेले. तर बरोबर. तुमचं काय म्हणणं आता हे मीटर बसवण्याबद्दल काय नाही, पण तुम्ही परवानगी वगैरे घेऊन बसवायचं काम आहे ना. न परवानगी घेता तुम्ही घरात कुणी नसताना येऊन कसं फोडून दुसरं बसून जाऊ शकता तुम्ही? कुणी तुम्हाला विचारलं नाही? आम्हाला विचारलेलं नाही ना, काहीच हे केलं. जर तुम्ही विचारलं असेल किंवा तसं काही जर केलेलं असेल तर तुम्ही आम्हाला प्रूफ दाखवा की तुम्ही आम्हाला विचारून बसवलं म्हणून. काय नाव आहे तुमचं? माझं नाव ॲडव्होकेट महारुद्र मोहन वागुलकर, राहणार बेंबळे. आज दिनांक तारीख 16 नोव्हेंबर 2025. ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र.